श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकरक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाही माम पाही माम पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाच्या जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारंकर्ता रंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सगळं काव्य अर्थ येतता ती ब्रह्मसुता नमियली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानांछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला. धर्मसंस्थापनाकारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतासे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कैना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरवले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गाव याची योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसीची एसी एकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदती वरद हस्ते करुणी. आता नमू साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहतील. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जिगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाती ही डोलवितीमान तयांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीन तुनी पाही अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमध्याय गोडाः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमध्याय गोडाः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोणी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांची तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दैवनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजार हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदा टाका प्रती
जिहेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरांत आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येत साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी न च मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागाधिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजगादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपासी कैला वृत्तांत. की आपुलिया नगरांत, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जावनी लवलाही, भेटू दया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी, नाताच देती दर्शना. राव मुखांतनी वाणी निघाली, तोशी ती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केरळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समुस्ते पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.